सर्वप्रथम हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील वनोजा येथील वनोजा बाग या अत्यंत प्रसिद्ध व जागृत तीर्थस्थळाची माहिती बघणार आहोत। वनोजा बाग हे तीर्थस्थळ अंजनगाव सुरजी तालुक्यातील वनोजा, चिंचोली, गावणगाव, सातेगाव व दर्यापूर तालुक्यातील वडनेर, गंगाई, येवदा व उमरी अशा 7 गावांच्या सीमारेषेवर वसलेले आहे। 7ही गावावरून या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते आहेत। लखमाजी महाराजांचे हे जागृत देवस्थान असल्याने या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक 12ही महिने भक्तिभावाने आपली मनोकामना पूर्ण व्हावी या अपेक्षेने येतात। या ठिकाणी सुरत, यवतमाळ, वाशिम, ठाणे, पुणे, बडोदा, जयपूर, नागपूर, मुंबई, नांदेड, अकोला, वापी, गुजरात, इंदोर, अमरावती एवढेच काय मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात। येथे 12ही महिने भाविक महिन्याच्या प्रत्येक रविवारी कुटुंबासह येऊन रोडग्याचा प्रसाद तयार करतात। पौष महिन्यात दर रविवारी व गुढीपाडव्याला येथे जत्रा भरते। लखमाजी बाबांचा थोडक्यात इतिहास असा की ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या शेतात लखमाजी महाराज हे सोकारी म्हणजे चौकीदारी करत असत। एका रात्री चोर धान्याच्या चोरीसाठी शेतात आले असता त्यांनी लखमाजींना ठार मारले व शेतात पुरून टाकले। दुसऱ्या दिवशी लखमाजी शेतात कुणालाच दिसले नाही, तेव्हा गावातील लोकांच्या स्वप्नात जाऊन लखमाजींनी दृष्टांत दिला व सांगितले की शेतात ज्या ठिकाणी त्रिशूल दिसेल तेच माझे ठिकाण आहे। मी तेथे नेहमीसाठी जागृत आहे। लोकांनी शेतात जाऊन पाहिले असता शेतात एका ठिकाणी त्रिशूल जमिनीतून वर आलेला दिसला, तेच हे ठिकाण। तेथे त्रिशूळाची सर्व लोक पूजा अर्चा करायला लागले, त्रिशूळाला शेंदूर लावायला लागले। आज जी महाकाय मूर्ती आपल्याला दिसते ती त्रिशूळाला शेंदूर लावल्यामुळे हा आकार प्राप्त झालाय। लोक आपल्या इच्छा व अपेक्षा तिथे व्यक्त करायला लागले व त्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हायला लागल्या। लोकांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे गर्दी वाढत गेली। देवस्थानचे बांधकाम करण्यात आले। आज आपल्याला तेथे सुंदर असे प्रवेशद्वार बघायला मिळते। गाडगे बाबा, मारुती म्हणजे हनुमानजी, चंदनशेष मंदिर, त्या परिसरात विविध मंदिरं आहेत। भाविक तेथे दर्शनाला गर्दी करतात। स्वतः गाडगे बाबा सुद्धा अनेकदा या ठिकाणी येऊन गेलेत। पंचक्रोशीतच नव्हे, विदर्भातूनच नव्हे, राज्यातूनच नव्हे तर बाहेरील राज्यातूनही लोक दर्शनाला येतात, नवस बोलतात, आपल्या अडचणी महाराजांना सांगतात व त्यांची स्वप्नपूर्ती सुद्धा होते। त्यामुळेच लखमाजी महाराज म्हणजेच बाग एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। येथे गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी रात्री 12 वाजता महापूजा केली जाते। भक्तांची खूप गर्दी होते। त्या पूजेला खूप महत्व आहे। गुढीपाडव्यानिमित्त नवरात्र उत्सव म्हणजे घटस्थापना केली जाते। 9 दिवस हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। मोठ्या प्रमाणात यात्रा महोत्सव साजरा केला जातो। या ठिकाणी व्यापारी वर्ग आपली दुकाने थाटतात। तसेच महाप्रसाद आयोजित केला जातो। अनेक लोक जागोजागी रोडगे, वांग्याची भाजी, वरण भात असा प्रसाद करतात। लखमाजींनी प्रसाद अर्पण केल्यानंतर आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी व आप्तस्वकीयांना जेवू घालतात। या रस्त्याने 60 वर्षापूर्वी महामंडळाची बस चालू होती। तिला जंगल एसटी असे म्हणत। गुढीपाडव्याच्या दिवशी धार्मिकतेसह लोकोपयोगी उपक्रम राबविण्याची प्रथा येथे आहे। संस्थान निराधार लोकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करते। कोरोना काळात गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप केले होते। तसेच गोरगरीब मुलांच्या लग्नासाठी मदत केली जाते। आदिवासी भागातून येणाऱ्या शेतमजुराला अन्नदान व कपडे वाटप केले जाते। लग्न प्रसंगासाठी लखमाजी महाराज या ठिकाणी असलेला मोफत हॉल दिला जातो। गुढीपाडव्याला लखमाजी महाराजांच्या मंदिरात कळसाची स्थापना व होमपूजा केली जाते। एकंदरीत निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे
व लोकांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण करणारे दैवत असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात व अनुभव घेतात. महाराजांचा जो काही नवस बोलला जातो त्याचा जो काही अनुभव लोकांना अलीकडे यायला लागला आहे, त्यामुळे हळूहळू गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत चालली आहे. सातेगाववरून, त्याचप्रमाणे दर्यापूर अंजनगाव रोडवर चिंचोली येथून, तसेच दर्यापूर ते अकोट येवदा येथून याला येण्याकरता मार्ग आहेत. आजूबाजूचे सर्व गावं या देवस्थानशी जुळलेले आहेत आणि एक प्रकारे ते त्यांचं मातृतीर्थ आहे. लग्न असले की लोक तिथे दर्शनाला येतात. आपला पापड किक्सा हा लखमाजींना वाहला जातो आणि नंतरच लग्नविधीला सुरुवात केली जाते. तर अशा प्रकारचं हे देवस्थान अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. 7 गावाची शी ज्याला म्हणतात, सरहद्द किंवा सीमा ज्याला म्हणतो, तर ती नेमकी या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणापासून 7 गावांना सुरुवात होते आणि ते सुद्धा एक महत्व या ठिकाणाला प्राप्त झालेलं आहे. लखमाजी हे जेव्हा त्या गावामध्ये आले तर ते आपल्या साध्या भोळ्या वेशामध्ये होते. सोकारी म्हणून, चौकीदार म्हणून त्यांना ठेवण्यात आले, परंतु त्यांचं आध्यात्मिक गुण जो आहे तो तिथल्या लोकांना माहिती नव्हता आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितल्या गेलं नाही. परंतु ते मात्र सोकारी करत असताना आपली भक्ती करत असत आणि परमेश्वराची ओढ त्यांना होती. ते फार मोठे संत होते, परंतु याची जाणीव जिवंतपणी कुणालाही नव्हती. त्यांच्या मृत्यूपर्यंत या गोष्टीची जाणीव त्यांनी दिलेल्या स्वप्नातील दृष्टांतामुळे लोकांना झाली आणि त्यानंतर हळूहळू पूजा अर्चा ही वाढत गेली आणि जसजशा प्रकारे लोकांना अनुभव यायला लागले तर तसतशी गर्दी ही या ठिकाणी वाढत गेलेली आपल्याला दिसत आहे. आज आपण पाहतो की गुढीपाडव्याला येथे फार गर्दी होते आणि जवळपास 2 किलोमीटर पर्यंत लोक स्वयंपाक करताना आपल्याला दिसतात. अनेक शेतांमध्ये सुद्धा जिथे जिथे झाड असेल, कारण गुढीपाडव्याच्या वेळेस ऊन खूप असतं, तर जिथे जिथे झाड असेल तिथे तिथे आपल्याला लोक स्वयंपाक करताना दिसतात. आणि वैशिष्ट्य असं की जास्तीत जास्त लोक हे रोडग्याचा स्वयंपाक इथे करतात. जागोजागी तुम्हाला धूर निघताना दिसतो आणि आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या आप्तस्वकीयांना सुद्धा निमंत्रण देतात. आणि आता आपण पाहतच आहोत की इथे जेवणावळ सुरू आहे. हा स्पेशल हॉल हा जेवणाकरता बांधलेला आहे. लोकांची जेवणाची व्यवस्था व्हावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोक, गरीब लोक या ठिकाणी येऊन आपले लग्न कार्य करतात. याचं कारण असं की अत्यंत कमी खर्चामध्ये इथली जी साधन संपत्ती आहे ती उपलब्ध होते आणि त्यामुळेच आजूबाजूच्या गावातील लोक आपले लग्न प्रसंग किंवा छोटे मोठे कार्यक्रम हे आपल्याला लखमाजी येथील मंदिरामध्ये साजरे करताना दिसतात. आपण जे बघत आहोत तर हे मारुतीचं मंदिर आहे. तर अतिशय सुंदर अशा प्रकारचं मारुतीचं मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, त्यानंतर लखमाजींची जी पालखी आहे ती पालखी इथे आहे. त्यासोबतच चंदनशेष महाराज, मागच्या बाजूला चंदनशेष महाराजांचं सुद्धा मंदिर आहे. तर भाविक या सर्व मंदिरांमध्ये जातात आणि दर्शन घेतात आणि अशा प्रकारे लखमाजींचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात. तर स्वानुभवातून लोक हे सगळं करत राहतात आणि त्यामुळेच लखमाजींची प्रसिद्धी हळूहळू पसरत आहे आणि इथली गर्दी सुद्धा वाढत आहे. गुढीपाडव्याला खऱ्या अर्थानं इथला अत्यंत महत्त्वाचा सण साजरा केला जातो आणि रात्री 12 वाजता जी पूजा आहे त्या महापूजेला
सर्वात जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी येथे भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, त्या सणाचा आनंद लुटतात, त्या सणामध्ये सहभागी होतात. आपण जे बघत आहोत ही लखमाजींची मूर्ती आहे आणि इथेच तो त्रिशूल जो आहे तो त्रिशूल जमिनीमधून बाहेर आलेला आपल्याला दिसतो आहे आणि शेंदूर लावल्यामुळे त्याचा हा आकार आपल्याला महाकाय आकार आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपण सर्वजण आता लखमाजींचे दर्शन घेऊया. धन्यवाद.